नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयवारी प्रकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत. प्रश्न बघा. निनाद, त्याची आई आणि वडील यांची वये अनुक्रमे 8 वर्ष, 32 वर्ष आणि 40 वर्ष आहेत. तर आणखी किती वर्षांनी त्यांची वये 2:5, 5:6 या प्रमाणात होतील? मित्रांनो, हा प्रश्न आपण ट्रिकनुसार सोडवणार आहोत. प्रथम प्रश्नामध्ये कोण कोण दिलेले आहे ते लिहून घेऊया. एक आहे निनाद, त्याची आई आणि वडील. निनाद, त्याची आई आणि वडील यांची वये अनुक्रमे, यांची आजची वये, निनादचे आजचे वय किती आहे? 8 वर्ष. त्यानंतर आईचे 32 वर्ष. मग मला सांगा, वडिलांचे आजचे वय किती आहे? 40 वर्ष. तर आणखी किती वर्षांनी हे तुम्हाला काढायचं आहे. किती वर्षांनी त्यांची वये 2:5, 5:6 प्रमाणात होतील. इथे तुम्हाला वर्ष काढायचे आहेत. या प्रमाणात होतील त्यांची वये. बघा, पर्यायावरूनच आपण उत्तर मिळवणार आहोत. आजच्या वयामध्ये पहिला पर्याय आपण मिळवूया. निनादचे आजचे वय किती आहे? 8 आहे. 8 मध्ये जर 10 मिळवले तर किती होईल? 18. त्यानंतर 32 मध्ये 10 मिळवले तर किती होईल? 42. त्यानंतर 40 मध्ये 10 मिळवले तर 50 होईल. हे प्रमाण आहे असं लिहून घेऊया. 2:5, 5:6. 2 ने 18ला भाग जातो. 5 ने 42ला भाग जातो का? नाही जात. 6 ने 50ला भाग जातो का? नाही जात. म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. पर्याय 14 आपण घेऊया. आजच्या वयामध्ये 8 वर्ष मिळवूया. 8 आणि 8 16. त्यानंतर 32 आणि 8 40. त्यानंतर 40 आणि 8 48. बघा, 2 ने 16ला भाग जातो का? जातो. 5 ने 40ला भाग जातो का? जातो. 6 ने 48ला भाग जातो का? 6 48. म्हणजे 6 ने सुद्धा 48ला भाग जातो. म्हणजेच आणखी 8 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे होते का आपण बघूया. ही जी वये मिळाली त्याला एकाच कॉमन संख्येने आपण भाग द्यायचा आहे किंवा कापायचा आहे. बघा, 8 नेच आपण भाग देऊया. 8 दुनी 16. 8 45. 8 सक 48. म्हणजेच आणखी 8 वर्षांनी त्यांची ही गुणोत्तरे 2:5, 5:6 या प्रमाणात मिळालेली आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय होईल? 8 वर्ष. तर आणखी 8 वर्षांनी त्यांची वये 2:5, 5:6 या प्रमाणात होतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन 4, 8 वर्ष. पुढील प्रश्न बघा. ईशा, तिची आई आणि वडील यांची वये अनुक्रमे 11 वर्ष, 32 वर्ष आणि 38 वर्ष आहेत. तर आणखी किती वर्षांनी त्यांची वये 7, 8, 14, 14, 16 या प्रमाणात होतील? मित्रांनो, प्रथम ईशा, तिची आई आणि वडील यांची नावे लिहून घेऊया. ईशा,
आई आणि वडील यांची आजची वये ईशा किती वर्षाची आहे? 11 वर्ष. त्यानंतर आई 32 वर्ष. त्यानंतर वडील किती वर्षाचे आहेत? 38 वर्ष. मग आणखी किती वर्षांनी त्यांची वये 7, 14, 14, 16 या प्रमाणात होतील? बघा, पर्यायावरूनच आपण काय करणार आहोत? उत्तर मिळवणार आहोत. समजा आपण आजच्या वयामध्ये 10 वर्ष मिळवूया, आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7, 14, 14, 16 प्रमाणात होईल असे आपण गृहीत धरूया. 10ला आजच्या वयामध्ये मिळवूया. बघा, ईशाचे आजचे वय 11 आहे. आणखी 10 वर्षानंतर मग ईशाचे वय काय होईल? पर्याय 2 10 वर्ष मिळवूया. ईशाचे आजचे वय 11, 11 आणि 10 21. त्यानंतर आईचे आजचे वय 32, आणखी 10 वर्षानंतर किती होईल? 42 वर्ष. त्यानंतर वडिलांचे आजचे वय 38, आणखी 10 वर्षानंतर 48 वर्ष होईल. 10 वर्षानंतरची जी वय आहेत त्यांना एका कॉमन संख्येने भाग द्यायचा आहे. आपण 3ने भाग देऊया. 3 7 21, 3 एके 3, राहिले 1, 3 चौक 12, 3 एके 3, राहिले 1, 3 सक 18. म्हणजेच आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती मिळाले? 7, 14, 14, 16. इथे सुद्धा 7, 14, 14, 16 आहे. म्हणजेच आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वये 7, 14, 14, 16 या प्रमाणात होतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 10 वर्ष. पुढील प्रश्न बघा. 6 वर्षापूर्वी अथर्व व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर एकास 5 होते. जर अथर्वचे आजचे वय 12 वर्ष असल्यास 6 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती? अथर्व आणि त्याचे वडील आहेत. बघा, 6 वर्षापूर्वी अथर्व व त्याचे वडील यांच्या वयांचे गुणोत्तर किती होते? एकास 5. म्हणजे अथर्वचे 6 वर्षापूर्वीचे वय x असेल आणि वडिलांचे 5x. मग आजची वये त्यांची काय असतील? आता आजची वये काढण्यासाठी 6 वर्षापूर्वीच्या वयामध्ये 6ला मिळवावं लागेल. एक्समध्ये 6ला मिळवावं लागेल. 5x सुद्धा 6ला मिळवावं लागेल. म्हणजे आपल्याला त्यांची आजची वये मिळतील. आजच्या वयाच्या समीकरणाबरोबर आजच्या वयाचे समीकरण काय आहे? x अधिक 6 हे अथर्वचे आजच्या वयाच्या समीकरणाबरोबर अथर्वचे आजचे वय लिहूया 12. x हे अधिक 6 या बाजूला जाईल, वजा 6 होईल. 12 वजा 6, 12मधून 6 गेले तर 6 राहील. म्हणजेच x किती आले? 6.
मग अथर्वचे आजचे वय किती येईल? तर 1ची किंमत 6 आणि हे 6 12. आजचे वय 12 दिलेलेच आहे. मग वडिलांचे आजचे वय किती येईल? 5 गुणिले 1ची किंमत 6, 5 × 30 आणि 6 36 वर्ष येईल. आता आणखी ही झाली आजची वय. अथर्वचे 12 वर्ष आणि वडिलांचे 36 वर्ष. आणखी 6 वर्षानंतर अथर्वचे वय किती होईल? तर आजच्या वयामध्ये 6ला नंतर म्हटलं 6ला मिळवावं लागेल. 12मध्ये 6ला मिळवले तर किती होईल? 12 + 6 18. आणि वडिलांचे आजचे वय किती आहे? 36 वर्ष. 36मध्ये जर 6ला मिसळले तर किती होईल? 42. ही झाली 6 वर्षानंतर अथर्व आणि त्याच्या वडिलांचे वय. पण आपल्याला प्रश्नामध्ये त्यांच्या वयाचे गुणोत्तर विचारलेले आहे, म्हणून आपण एका कॉमन संख्येने या वयांना भाग देऊया. 6ने भाग देऊया. सायत्रिक 18 आणि 7 42 म्हणजेच 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती मिळाले? 3 7. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा. 7 वर्षापूर्वी मयुरी व तिच्या आईच्या वयांचे गुणोत्तर 1:4 होते. जर मयुरीचे आजचे वय 14 वर्ष असल्यास 7 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती असेल? मयुरी आणि तिची आई प्रथम आपण लिहून घेऊया. मयुरी आणि आई. 7 वर्षापूर्वी मयुरीचे वय किती होते? तर 1 म्हणजेच x. मग आईचे वय किती असेल? तर 4x. मग मला सांगा त्यांची आजची वये काय असतील? आता आजची वये काढण्यासाठी 7 वर्षापूर्वीच्या वयामध्ये 7ला मिळवावं लागेल. x मध्ये 7ला मिळवले, 4x मध्ये सुद्धा 7ला मिळवले. मला सांगा मयुरीचे आजचे वय किती आहे? 14 वर्ष. मग मयुरीच्या आजच्या वयाच्या समीकरणाबरोबर 14 लिहूया. x + 7 हे मयुरीच्या आजच्या वयाचे समीकरण आहे. x + 7 = 14. हे मयुरीचे आजचे वय 14 वर्ष दिलेले आहे. ते आजच्या वयाच्या समीकरणाबरोबर लिहिले. मग x बरोबर हे +7 या बाजूला जाऊन -7 होईल. 14 - 7 x बरोबर 7 आले. मग मला सांगा मयुरीचे आजचे वय किती येईल? x 7 ठेवले, 7 आणि 7 14 वर्ष. आईचे आजचे वय किती येईल? x ची किंमत 7 ठेवूया, 4 × 7 28. 28 आणि 7 35. ही झाली मयुरीची
आणि तिच्या आईची आजची वय 14 वर्ष आणि 35 वर्ष. 7 वर्षानंतर मयुरी आणि तिची आई यांची वये काय असतील? तर आजच्या वयामध्ये नंतर म्हटल्यावर 7ला मिळवावं लागेल. आता आजचे वय काय आहेत? मयुरीचे 14, 14 अधिक 7 21, आईचे आजचे वय आहे 35 वर्ष, 35 अधिक 7 42. ही झाली 7 वर्षानंतरची मयुरी आणि तिची आई यांची वये. मयुरी 21 वर्षाची असेल आणि तिची आई 42 वर्षाची असेल. पण प्रश्नामध्ये 7 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर विचारलेले आहे, म्हणून आपल्याला एका कॉमन संख्येने भाग द्यायचा आहे. 21नेच भाग देऊया. 21 एके 21 आणि 21 दुनी 42 म्हणजेच 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 झाले. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढील प्रश्न बघा. 8 वर्षापूर्वी पार्थ आणि त्याच्या आईच्या वयाचे गुणोत्तर 1:4 होते. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल, तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती? पार्थ आणि त्याची आई 8 वर्षापूर्वी पार्थ आणि त्याच्या आईच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 1:4. मग मला सांगा 8 वर्षापूर्वी पार्थ आणि त्याच्या आईचे वय काय असेल? तर पार्थचे वय असेल x, 1 म्हणजेच x, आणि आईचे वय होईल 4x. मग मला सांगा त्यांची आजची वये काय असतील? आता आजची वये काढण्यासाठी आज म्हटल्यानंतर 8 वर्षापूर्वीच्या वयामध्ये 8ला मिळवावं लागेल. x अधिक 8 4x अधिक 8. 8 वर्षानंतर त्यांची वये काय असतील? तर नंतर म्हटल्यावर अजून 8ला आजच्या वयामध्ये मिळवावं लागेल. x अधिक 8 अधिक 8 4x अधिक 8 अधिक 8. x अधिक 16 4x अधिक 16 8 आणि 8 16. ही झाली त्यांची 8 वर्षानंतरची वये. मग 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2. याचा अर्थ 1/2. म्हणून आपण ही वये आहेत 8 वर्षानंतरची ती अशी लिहूया. x अधिक 16 भागिले 4x अधिक 16 बरोबर 8 वर्षानंतरचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 1/2. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 गुणिले x अधिक 16 बरोबर 1 गुणिले 4x अधिक 16. 2ने गुणूया. 2x अधिक 16 32. 1ने ह्याला गुणले तर काही फरक पडणार नाही. 4x अधिक 16 आहे असं राहील. बघा हे 32 आहे असं ठेवूया.
हे अधिक 2x या बाजूला जाऊन काय होईल? वजा 2x. हे अधिक 16 या बाजूला येऊन वजा 16. 32मधून 16 गेले तर किती राहील? 16च राहील. 4x मधून 2x गेले 2x. हे आपण असं लिहूया 2x बरोबर 16. एक्सला 2 गुणाकारात आहे, या बाजूला जाऊन भागिले होईल. एक्स बरोबर 16 भागिले 2 बेक बे 82 16. म्हणजेच एक्स बरोबर किती आले? 8 आले. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर विचारलेले आहे. त्यामुळे आपण काय करूया? त्यांच्या आजच्या वयाच्या समीकरणामध्ये एक्सची किंमत ठेवूया. आजची वये बघा, पाचच्या आजच्या वयाचे समीकरण आहे x अधिक 8. एक्सची किंमत 8 आहे. 8 अधिक 8 बरोबर 16 वर्ष. पार्थ झाला 16 वर्षाचा. आता आई काढूया. आईच्या आजच्या वयाचे समीकरण आहे 4x अधिक 8. 4 गुणिले x 8 अधिक 8 4 8 32 बरोबर 40 वर्ष. बघा, आजची त्यांची वय आलेले आहेत. पार्थ आलेला आहे 16 वर्षाचा आणि आई आलेले आहे 40 वर्षाची. प्रश्नामध्ये त्यांच्या वयाचे गुणोत्तर, आजच्या वयाचे गुणोत्तर विचारलेले आहे. म्हणून 16 40 लिहूया. ही त्यांची आजची वय आहेत. ह्याला एका कॉमन संख्येने भाग देऊया. बघा, 8 दुनी 16 8 45. 8 दुनी 16 8 45. म्हणजेच त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आले? 2:5. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल 2:5 पर्याय 2. या प्रश्नाचे इथे उत्तर आपल्याला मिळालेले आहे.